घराबाहेर ढोलताशांचा आवाज, स्त्रिया गाणी म्हणताना, फटाके फोडण्याचा आवाज, हे खरंच खूप सुंदर दृश्य होतं. आज शांती सदन येथे नववधूचा गृहप्रवेश सोहळा होता. त्या मोठ्या गाडीत नववधू घराच्या दारात आली होती. कारचे दार उघडताच नववधूने बाहेर पहिले पाऊल टाकले आणि प्रथम संपूर्ण घराकडे एक नजर टाकली. ते घर पाहताच तिचे मन समुद्राच्या लाटांसारखे आतून हादरले. त्या मोठ्या घरात प्रवेश करताना निधीच्या मनाला निवांतपणा जाणवत होता. आता ती या घराची मालकीण असेल. फक्त हीच गोष्ट पुन्हा पुन्हा मनात येत होती. तिचे सासरचे घर किती श्रीमंत आहे. कुठे एवढं मोठं घर तर कुठे त्यांचं छोटं घर, जिथे स्वतःची वैयक्तिक खोली नव्हती. यावेळी कुठे ती त्या छोट्या घराची कल्पना करायला बसली. तिचे विचार झटकून निधी घरात शिरू लागली. निधीला मनातून खूप आनंद वाटत होता आणि हा आनंद तिच्या चेहऱ्यावरही दिसत होता. पती अमरसोबत ती घरात येऊ लागली. घराची भव्यता पाहून तिचे डोळे चमकले. असे घर तिने फक्त स्वप्नात पाहिले होते. तिच्या आत्याने त्यांना या नात्याबद्दल सांगितले होते. अमरच्या घरापासून 2-4 घरांच्या अंतरावर आत्या राहत होत्या. अमरच्या आईची तब्येत खूप खराब होती. त्यामुळे तिला अमरचे लग्न करायचे होते. कदाचित ही त्यांची शेवटची इच्छा असावी. अमर चांगला मुलगा होता, घरचाही चांगला होता. त्यामुळे निधीच्या घरातील सर्वजण लग्नासाठी तयार झाले होते. पण निधीची आई तयार नव्हती. कारण आधी तिने आपले शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी व्हावे असा त्यांचा विश्वास होता. पण या नात्याबद्दल ऐकल्यावर निधीने पहिल्यांदा होकार दिला. अखेर आत्याच्या घरी येताना तिला हा मोठा वाडा दिसत होता. तिने फक्त त्याचेच स्वप्न पाहिले. पण आज ती या हवेलीची मालकीण होती. तिच्यासमोर सेवक काम करतील. आज तिला तिच्या निर्णयाचा खूप अभिमान वाटत होता. तिने आईचे ऐकले नाही हे बरे झाले. नाहीतर मी तिचं ऐकून अभ्यास करत राहिले असते आणि इतका आलिशान बंगला मिळाला नसता. मनात विचार करत निधी घरात शिरली. घरातील भव्यता पाहताच निधीची नजर थांबली. तिच्या मनात एक लोभ निर्माण झाला की आता ती या घराची मालकीण होणार. ती तिथल्या सौंदर्याकडे बघत राहिली. हे बघून तिची नणंद जान्हवी म्हणाली, "वहिनी, नुकतेच घरात प्रवेश केलास आणि डोळे विस्पारले आहेत. स्वप्नातही अशा घराची कल्पना केली नसेल. तुला असे घर मिळाले हे खरोखर भाग्यवान आहे." मुली ज्यांची स्वप्ने पाहतात. काही वेळाने शेजारच्या बायकांचा निरोप घेतल्यानंतर जान्हवी निधीला तिच्या आईशी ओळख करून देण्यासाठी तिच्या खोलीत घेऊन गेली. निधी तिकडे गेली आणि तिने पाहिले की तिच्या सासू प्रतिभाजी बेडवर होत्या. अमरने तिला 10 महिन्यांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याचेही सांगितले होते. तेव्हापासून ती अंथरुणाला खिळून होती. त्यांच्या सेवेसाठी एका नर्सची नियुक्ती करण्यात आली, जी संध्याकाळी 8 वाजता तिच्या कर्तव्यातून मुक्त होते आणि येथून निघून जाते. तेव्हा जान्हवी किंवा त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या कुटुंबातील कोणताही सदस्य त्यांना पाहतो. दवाखान्यातल्या खोलीत औषधांचा आणि फिनाईलचा संमिश्र वास येत होता. निधीने नाक मुरडले. तेव्हा जान्हवी म्हणाली, "वहिनी, आईला बघ किती आनंद होतोय तुला पाहून. तू पण तिचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घे." "खरंच वहिनी, आता तुला पाहिल्यावर माझी आई लवकर बरी होईल. तू आली आहेस ना, आता तू आईची काळजी घेऊ शकतेस." मंद हसत निधी सहमत झाली आणि मनात विचार करू लागली, "मी सून आहे, नर्स नाही. इथे औषधांचा वास येत आहे. मला थोडा वेळ उभे राहता येत नाही. मग या खोलीत कसे येणार? तू मला तुझ्या आईची सेवा करायला आणलेस का?" काही वेळाने जान्हवीने तिला तिच्या खोलीत सोडले. निधीने तिच्या खोलीत आल्यावर सुटकेचा निश्वास सोडला. सगळ्यात आधी ती बेडवर बसली आणि खोलीकडे पाहू लागली. माझी स्वतःची खोली. माझी स्वतःची खोली असेल असं कधी वाटलंही नव्हतं. खरंच किती मोठी आहे. आमचं घर या खोली इतकं होतं. खरंच माझं नशीब संपलं. पण या सासूचं काय करू? ती आजारी आहे. आजारी सासू नशिबात पडली आहे माझ्या. पण तरीही ठीक आहे. ती जास्त गडबड करणार नाही. आणि मग अजून किती दिवस आहेत? माझ्या नंडेचेही लग्न होईल आणि तिच्या सासरी जाईल. मग सर्व काही माझे आहे. बरं, मी आता या सर्वांचा विचार का करू? यासाठी अजून भरपूर वेळ आहे. आत्ता आपण हनीमूनला कुठे जाणार, मला फक्त यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. असा विचार करून ती बेडवर पडली आणि ती कधी झोपी गेली हे तिलाच कळलं नाही. अमर खोलीत आला तेव्हा ती झोपली होती. तिला झोपलेले पाहून अमरला तिला उठवणे योग्य वाटले नाही आणि तो पलंगाच्या पलीकडे जाऊन झोपला. मग सकाळ झाली तेव्हा निधीला जाग आली. तोपर्यंत अमर जागा झाला आणि आईला भेटायला तिच्या खोलीत गेला. "मला कसला नवरा मिळाला आहे. इथे नवीन नवरी आली आहे, त्याला त्याची पर्वा नाही. तो त्याच्या आजारी आईला भेटायला गेला आहे." मनात बडबड करत निधी तयार होऊन बाहेर आली. बाहेर हॉलमध्ये आत्या सासू शांत बसल्या होत्या. तिला पाहताच निधीने त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि तिच्या आत्या सासूबाईंनी तिला आशीर्वाद दिला. मग निधी आजूबाजूला बघू लागली आणि आत्या सासू म्हणाली, "सगळे वहिनीच्या खोलीत आहेत. आज थोडी तब्येत खराब होती म्हणून मी डॉक्टरांना बोलावले आहे. मी नुकतीच त्या खोलीतून आले आहे. तू पण जा, तिला खोलीत भेट. वहिनींना आवडेल." पुन्हा त्या खोलीत? मनात विचार करत निधी खोलीच्या दिशेने निघाली. शेवटी तिला तिची छाप खराब करायची नव्हती. ती खोलीत गेली तेव्हा सर्वजण प्रतिभाजींच्या जवळ उभे होते. निधीला पाहताच जान्हवीने प्रतिभाजींना किंचित हलवले आणि म्हणाली,
मम्मी हे बघ, वहिनी तुम्हाला भेटायला आली आहे. तिचं ऐकून प्रतिभाजींनी निधीकडे पाहिलं. तिला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. त्यानंतर तिने दीर्घ श्वास घेतला आणि हे जग सोडले. घरात शोकाकुल वातावरण होते. प्रतिभाजींची प्रकृती खूप वाईट आहे हे सर्वांना आधीच माहीत होते. ती बहुधा अमरच्या लग्नाचीच वाट पाहत होती. त्यामुळे सर्वांनी दुःखी अंतकरणाने त्यांचा निरोप घेतला. निधीसाठी हे वातावरण पूर्णपणे आशेच्या पलीकडचे होते. 2 दिवसांनी जान्हवी एकटीच स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी जेवण बनवत होती. तेव्हा आत्या सासू निधीला म्हणाल्या, सून आता तू पण स्वयंपाकघर सांभाळ. जान्हवी एकटीच काम करते, तिला मदत कर. आजपासून जेवण घरीच बनवले जाईल. एवढा मोठा वाडा आणि घरीच जेवण बनवतात. निधी रोखून पाहत मनात विचार करत राहिली. अरे सुनबाई, काय विचार करते? निधीने नाही म्हणून मान हलवली आणि शेवटी मनापासून स्वयंपाकघरात जाऊन जान्हवीला मदत करू लागली. काही वेळाने सासऱ्यांनी जान्हवी आणि निधीला आपल्या खोलीत बोलावले. निधी जान्हवीसोबत खोलीत गेली तेव्हा तिचे सासरे, आत्या सासू आणि अमर तिथे आधीच बसले होते. दोघीही एका बाजूला जाऊन उभे राहिले. तेव्हा सासरे म्हणाले, हे बघ, प्रतिभाच्या उपचारासाठी खूप पैशांची गरज होती हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आम्हाला हा बंगला विकायचा होता. मी तो माझ्या मित्राला विकला होता. म्हणून त्याने परवानगी दिली होती की जोपर्यंत प्रतिभाचे उपचार चालू आहेत तोपर्यंत आपण इथे राहू शकतो. पण आता 15 दिवसांचा संपूर्ण कार्यक्रम उरकून हे घर रिकामे करायचे आहे. तुम्हा लोकांवर अचानक कामाचा बोजा पडू नये असे मी म्हणतोय. हळूहळू तुमच्या वस्तू पॅक करा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून. हे ऐकून सगळे गप्प बसले. पण निधीच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे जाणवले. तो बंगला पाहण्याची आणि त्याची मालकीण व्हायची ती स्वप्न पाहत होती. आणि मग ती अचानक जमिनीवर पडली. त्यावेळी ती काहीच बोलली नाही. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली. पण खोलीत जाताच आधी तिने आत्याला फोन केला आणि तिला फोनवरच सांगू लागली, आत्या, कुठला जन्माचा सूड माझ्याकडून घेतलास? माझं लग्न कुठे केलंस? एवढा मोठा माझ्याशी विश्वासघात केला आहे. तुला माहीत आहे का, हा बंगला विकला गेला आहे. त्यांच्याकडे काही नाही. तुम्ही माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आत्याचे काहीही न ऐकता तिने फोन ठेवला. रात्रीची वेळ होती म्हणून दुसऱ्या दिवशी आत्या तिच्या वडिलांसह निधीच्या सासरच्या घरी पोहोचल्या. घरातलं वातावरण असं होतं की ती माणसं का आली होती असा संशयही कुणाला आला नाही. निधीची आई येताच तिने आत्या सासूबाईंना विचारले, निधी दिसत नाहीये, ती स्वयंपाकघरात आहे का? अरे नाही बहीणजी, आज तिची तब्येत ठीक नाहीये म्हणूनच ती तिच्या खोलीत आराम करत आहे. तुम्ही जाऊन तिला भेटा तिच्या खोलीत. त्यांचे बोलणे ऐकून आत्या आणि आई थोड्या वेळाने निधीच्या खोलीत गेल्या. निधी डोके दुखत असल्याचं नाटक करत बेडवर पडली होती. दोघींना तिथे बघून निधीने वर्षाव सुरू केला. तुम्ही लोकांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आत्यांना माहीत नव्हते की इथे सर्व काही विकायला आहे. तुम्ही त्यांच्या कुटुंबाला चांगले ओळखता. तुम्ही आम्हाला सांगितले तेव्हा मला वाटले होते की मी या घराची मालकीण होईल. अरे तुम्ही तर मला मोलकरीण बनवले. शांत, एकदम शांत, म्हणून निधीची आई तिला ओरडली. आता तू एक शब्दही बोलणार नाहीस. अचानक निधीच्या आईने तिला खडसावले. तुझी आत्या स्पष्ट बोलली होती. ती सर्वांसमोर बोलली. तू पण बसली होतीस. पण या हवेलीच्या स्वप्नांनी तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती, जी तू पाहू शकत नव्हती आणि ऐकूही शकत नव्हती. आता विनाकारण रडणे बंद कर. सासरच्या घरी येतात सासरच्या घरची मालकीण व्हायची आहे, पण कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही. त्यामुळेच अभ्यास करून स्वावलंबी व्हा असे म्हटले होते. निदान नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून घर चालवता येईल. पण नाही, तुला तुझ्या पतीची मालमत्ता थेट हवी होती, तीही कोणत्याही जबाबदारीशिवाय. आईचे बोलणे ऐकून निधी गप्प झाली. शेवटी आई चुकीची नव्हती, पण आता काय होणार? ती हळूच म्हणाली, आम्ही पालक आहोत, तुला खड्ड्यात टाकले नाही. या वाड्या वगैरे विकल्या गेल्या, पण या लोकांनी स्वतःचा फ्लॅट घेतला आहे. समधीजींचा व्यवसाय बुडाला आहे, पण अमरला चांगली नोकरी आहे आणि तो मेहनतीही आहे. तुझ्यासारखा खयाली पुलाव बनवत नाही. भविष्यात तो नक्कीच काहीतरी करेल. फक्त त्याला साथ दे. त्याच्या मार्गात अडथळा बनू नको. नोकरी करता येत नसेल तर त्याच्या घरची चांगली काळजी घे, जेणेकरून तो कोणतीही चिंता न करता पुढे जाऊ शकेल. तुला इतकं चांगलं सासरचं घर मिळालंय, ते खराब करू नकोस. ते लोक अजूनही दुःखात आहेत. जर त्या लोकांना तुझे विचार कळाले तर त्यांना किती वाईट वाटेल. आईचे म्हणणे ऐकून निधी मुकपणे तिच्या सासरच्या घरी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागली. काही महिन्यांनी निधी तिच्या सासरच्यांची धार बनली होती.